दक्षता विडा समर्पित करावं. ओंकारराव दंडी त्या ठिकाणी देवपूजा आवरा. सगळ्या गावातील बंधू आणि भगिनी शेवटचा दिस व्हावा गोड याचसाठी केला हा अट्टहास. तुकाराम महाराज म्हणतात की अरे शेवटचा दिवस गोड व्हावा आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत. 84 कोटी एवढ्यांचा फेरा घेऊन मग दुर्लभ असा मानवाचा देह तुम्हा आम्हाला लाभलेला आहे आणि या दुर्लभ मानवाच्या देहामध्येच फक्त परमेश्वराचं नामस्मरण आहे. आणि म्हणून नंदकुमार महाराज या ठिकाणी आमचे नागपुरी महाराज आलेले आहे. त्याचा आनंद त्या कीर्तनाचा आस्वाद तुम्हा आम्हाला घ्यायचा आहे. मी विनंती करतो आमच्या नागपुरी महाराजांना की आपल्या कीर्तनाच्या खंजीरीच्या थापण्याबरोबर अतिथी देवो भव हे भारताची संस्कृती आहे आणि तिला जपून मी वरुड तालुका आणि आमचे विघी परिवार पांडव परिवाराला विनंती करतो की आपण महाराजांचं स्वागत करावं. संतोषरावजी विघे, माझ्या माहितीप्रमाणे यावर्षी सुनील भाऊ पांडव आपण सोबत महाराजांचं स्वागत करावं. गोकुळीच्या सुका अंत पार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोकुळेच्या सुखांत पार नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. वृंदावनी सुंदर वृक्ष आहे श्री कृष्ण नामा ध्वनी गर्जत आहे. वृंदावनी सुंदर वृक्ष आहे श्री कृष्ण नामा ध्वनी गर्जत आहे. ओ श्री कृष्ण नामा ध्वनी गर्जत आहे. श्री कृष्ण नामा ध्वनी गर्जत आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोकुळीच्या सुखा हो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अंत पार नाही लेखा. अंत पार नाही लेखा. अंत पार नाही लेखा. हो गोकुळीच्या सुखा हो हो गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अंत पार नाही लेखा. अंत पार नाही लेखा. अंत पार नाही लेखा.
बाळकृष्ण नंदा घरी हो 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 बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी घर घर गोडे या तोरणे घर घर गोडे या तोरणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी हो बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या आनंदल्या नर नारी ओ तुका म्हणे चंदे हो हो तुका म्हणे चंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या तुका म्हण छंद तुका म्हण छंद छंद देवा देवा तुका म्हण छंद मन मोहिले गोविंदे आ बाळकृष्ण नंदा घरी घरी बाळकृष्ण नंदा घरी घरी बाळकृष्ण नंदा घरी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सज्जनो आज पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला आणि अमरावती जिल्ह्यात शेवटलं टोक हातूर नागाव शेवटलं टोक आहे आणि मला बाबांचा संदेश आला सांगता समारंभ आहे काल्याचं कीर्तन अजून केलं नाही आमच्या कार्यक्रमात आणि म्हणून आज बाबांनी गोड मला संदेश दिला काल्याचं कीर्तन करा ज्यात गोपाल कृष्णाची महिमा आपल्या समोर विशद करण्याचा प्रयत्न करतो माझं पामरा काय थोरपण तुमच्या पायाची चप्पल आहे बाबा माफ कर जा आलं तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो साऱ्या बाया इकडे पाहून राहिल्या देवपूजा करणं देवपूजात लक्ष तुम्ही देव असं आमचं लक्ष खरं इकडे नसते खरा देव आहे मी तर कीर्तनकार आहे आज आहे उद्या आहे परवा तुमच्या समोर पण खरा देव आहे देवाकडे लक्ष ठेव आणि म्हणून आज आपल्या समोर आपल्या सेवेसाठी जो अभंग घेतला कधी भंग न होणारा जगद्गुरु तुकोबाचा गुरु तुकोबाचा अभंग आहे जगद्गुरु तुकोबा कोण तुकोबा त्यांचंही निरसन केलं पाहिजे जगद्गुरु तुकोबा 3 कोटीचं किराणा दुकान 7 कोटीचा व्यापार पण विषय ज्याचा झाला नारायण ना आवडे धनजन माता पिता विषय ज्याचा नारायण झाला मा त्याला काहीच नाही आवडत आमच्या वैरागी बाबाचा विषय चक्रधर झाला नारायण झाला
काहीच नाही आवडत. जो तो म्हणते बाबाचा कार्यक्रम आहे, साऱ्या तालुक्यात ठकन पडलं. मी बोरगावले होतो, मी दुरून दुरून वार्ता ऐकत होतो. पाय 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 असा कार्यक्रम चालू आहे. रोजचे 4,000 लोक जेवते माहिती जेवण्यावरच आहे, दुसरं नाही. पण खरीदारी जाते आहे. गोरगरिबाचा देव प्रेमाचा भुकेला न पाही जात पाहता थवा केला. गरीबाच्या घरी जाऊन त्याने सुद्धा नतमस्तक होते. ज्याच्या मनात वैराग्य आहे तो देवासाठी पोस्टमन झालाय. गरज होती या संप्रदायात, मी नेहमी सांगतो गरज होती या संप्रदायात. म्हणून स्वामीला काहीतरी सूचक झालं, म्हणून ह्या हिरा आपल्या समोर पैदा झाला. आताही नाही तर वाजवत, नाही तर आम्ही कुठून आले बाबाजी घ्या 500. जेव्हा इथं वाईट नको वाटून घेऊ बाबा, असंच आहे. आम्ही पाहिलं, हा 500 असली तर गादी देते, 100 असली तर गादी देते, 10ची असली कुठं तिकडे वाईट थोड्या जागा नाही. असंच आहे. आणि म्हणून गोकुळच्या सुखा अनन्य भक्ती. मीराबाईनं कधी पाहिला नाही कृष्ण, मीराबाईनं कृष्ण पाहिला नाही, पण अनन्य भक्ती निर्माण झाली. बस तू आहे देवान मी आहे, तुझ्याशिवाय दुसरं नाही आहे. अनन्य भक्ती निर्माण केली मीराबाईनं. आणि एक चलचित्र पाहिला, फोटो पाहिला आणि देवाने प्रश्न केला, देवा कळली देवा तुला राधिका रे राधिका, कळल्या गोपिका रे गोपिका रे गोपिका, साधी भोळी मीरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही. अरे मन मोहना रे मोहना, कळली देवा तुला राधिका रे राधिका, कळल्या गोपिका रे गोपिका, साधी भोळी मीरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत कधी कळली नाही. अरे मन मोहना रे मोहना. हे शब्द मीराबाईच्या आई वडिलांना ऐकायला गेले. आपली उपोर झालेली पोरगी कोणा संग आपल्या दालनात बोलते, म्हणून नको ती शंका मीराबाईच्या आई वडिलाच्या मनात आली. आणि त्यांनी विचार केला, आई वडिलांनं आपल्या पोरीवर पाळत ठेवा, म्हणून पाळत ठेवली. आणि मीराबाईच्या कामासाठी एक म्हातारी ठेवली. आता संताचा संघ गिरवी अभंग, संताचा संघ लागला. सदा संत सेवेत वृत्ती घडू दे चक्रधरा एवढं हे घडू दे. सदा संत सेवेत. मी नाहीच नाही म्हणे, कुठेही म्हणे बुवा मला आजचं वेगळंच चित्र आहे, वाजत गाजत आणलं. आणि ते काठीचे दादा म्हणे तुम्हाला वाजवायचं आहे म्हणे. म्या म्हटलं मी जीवन नाही आलो नाही म्हणे, बँडानं वाजवायचं आहे. असं कधीच नाही आणलं म्हणे बाबांनी. लहानशा पोराले केवढं मोठं केलं, केवढं मोठं केलं. कोण होतास तू काय झालास. माझ्या पूर्व इतिहास आष्टी तालुक्यात माहित आहे. पण चक्रधर स्वामीनं मला बुद्धी दिली, नवे आशीर्वाद दिला राष्ट्रसंत आणि स्वामीनं. आणि नराचा नारायण झाला, वाल्याचा वाल्मिक झालो. म्हणून तुमच्या समोर एवढं बोलण्याचं धाडस केलं. माझ्या बाबाला कधीच नाही म्हणे. जो घरात सच्चा प्रचारक आहे. मी भांडलो, लक्षात ठेवा, संत महंता संघ भांडलो मोठ्या मोठ्या. आमचे कार्यक्रम फेल कसे व्हावे त्यांनी षडस्थान रचलं. तरी जो देवाचा झाला देव कोणाला ठेवत नाही. म्हणून मीराबाईची गोष्ट घेतली, अनन्य भक्ती मीराबाईनं केली. आणि एक म्हातारी सोबत ठेवली. मीराबाई एक आरती म्हणे तर म्हातारी दुसरीच काढून ठेव म्हणे. आजी किती गोड गळा आहे की तुमचा म्हणे. हा म्हणे गोड गळा आहे म्हणे. आणि एक आरती सोडून तुम्ही दुसरीच म्हणता म्हणे. किती तरबेज झाल्या म्हणे. संताचा संघ आहे ना म्हणे, तू संत आहे ना, महंत आहे ना म्हणे, तुझा संघ लागला ना म्हणे. आणि अशा वेळी असं करता करता म्हातारी घरी जाय. झोपडपट्टीत राहणारी म्हातारी, तिचाही उपर झालेला पोरगा होता. आणि म्हातारी म्हणे, बाबू मीराकानी अशी पाहिली आहे राजाची पोरगी, नाको डोई चोर चोर आहे, हातातली आहे, गयातली आहे, तुला काय विचारतं गोरी गोरी पाहा नाही. एक डाव सांगितलं, 2 डाव सांगितलं, 50 डाव सांगितलं. पोरग म्हणे चाल मी दर्शन घेतो. आणि जसं मीराचं दर्शन घ्यायला पोरग आलं तर म्हणे, आई मी लग्न करीन तर मीरे संगच करून म्हणे. बापू म्हणे, ते राजाची कन्या, आपण झोपडपट्टीत राहणारे, आपल्याजवळ सायकल नाही, 4 चाकीकडे पाहिजे तर झाडावर जाशील ना म्हणे. नाही म्हणे, आई मी लग्न करीन तर मीरे संगच करेन म्हणे.
अनन्य भक्ती. आता पोरानं पाणी त्याज्य केलं, अन्न त्याज्य केलं आणि त्या पोराच्या काळजीनं म्हातारी काळजीत पडली. म्हातारीचं देवाचं चिंतन होतं. तिथं त्या चिंतेनं घर केलं आणि म्हातारी एक आरती म्हणाले गेली का दुसरी चुकूनच दे. मीराबाई म्हणे काहून असं झालं? म्हणे तुला खरं सांगू काय मीरा, त्या दिवशी मायालल्लानं तुला पाहिलं म्हणे आणि मायालल्लानं पाहिल्यावर तो म्हणते म्हणे लग्न करन तर मिरे संगच कर म्हणे. असं मी तुमच्या पोरासंग लग्न करायला तयार आहे बोलावं म्हणे. बुढीला एवढा आनंद झाला, मागं पाहत जाईन समोर धावत जाय. असं करता करता झोपडपट्टीत गेली तर 10 धाव पडली. हा मागं पाहत जाईन समोर धावत जाय. चालले बाबू मीरा तयार आहे, चालले बाबू. अनन्य भक्ती कशी असते. आम्हाला स्वामी चक्रधरानं अनन्य भक्ती शिकवली, पण आम्ही भक्ती करताना भक्ती नाही करत. आम्ही नाही करत भक्ती. आम्ही तात्पुरते जातो. तात्पुरते देवाजवळ गेलो, एखादी बाई आली मोठ्या काठाची साडी घालून, तर बायाचं आहे आम्ही एकामेकाला खुणावतो, तू आहे समोर, तू आहे माग. तुम्ही तसं नाही म्हणत. असं करते. आम्ही पाहिलं ही भक्ती देवाला मान्य नाही आहे. हीच थोर भक्ती आवडते देवा. साधी भोडी भक्ती ठेवा. बाईसानं साधी भोडी भक्ती ठेवली, देव चक्रधर स्वामी तिथं गेले. आबाईसानं साधी भोडी भक्ती ठेवली, देव स्वामी तिथं गेले. देव प्रेमाचा भुकेला आहे. लक्षात ठेवा. देवाला अत्यारच पाहिजे असं नाही, तुमचा प्रेमाचा भाव पाहिजे. भाव तिथं देव ही संताची वाणी. आचार शुद्ध पाहिजे आपला आचार जर दाबादुबीचा असेल, मार देवाले सोनं वाहत असाल काही कामाचं नाही महार. लक्षात ठेवा. आणि म्हातारीनं पोराले सांगितलं, अरे पोरगा म्हणे नाथ मी तुमच्या संग लग्न करण्याला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. तुम्ही एका पायावर नेत्र बंद करून 24 घंटे 8 दिवस माझ्या नामाचा जय घोष करा. नाम सांगितलं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. तो म्हणे मीरा तेरे वास्ते हम तो एक पाव पर 80 साल तक खडे रहे थे. हलो हलो नव्हतं त्यावेळेस. हलो हलो न मोठा अचंबा केला. हलो हलो न मोठा अचंबा केला. एका दादीले फोन आला. हलो हलो फोन आला एका दादीले, तर ते तिकून फोनवरून बोलली, हे गाणं पाहिजे असं तर 1 दाबा, हे गाणं पाहिजे असं तर 2 दाबा. म्हणे कोण होय दाबा कोणते? म्हणे बसल्या मानाची. दुसरून फोन आला, एकटीच होती म्हातारी. म्हणे हे गाणं पाहिजे असं तर 1 दाबा, हे गाणं पाहिजे असं तर 2 दाबा. म्हणे तूच आहे ना, तुलेच दाबतो ना म्हणे. तिसऱ्याने फोन आला. अरे आता नको करू म्हणे, तुले दाबल्याशिवाय. तो जवायचा फोन होय. जवाई म्हणे अरे बापा मामीजीचं बिघडलंच काय म्हणे. असा वाखा झाला. फोन एक जण व्हॉट्सअप खेळत गेला, दुसऱ्याच्याच घरी धसला व्हॉट्सअप खेळत. त्या बाईनं काही पाहिलं नाही, तेही व्हॉट्सअप खेळून राहिली होती. असं करता करता तिनेही चहा मांडला, व्हॉट्सअप खेळत आली त्याच्या हाती दिला. दुसऱ्याची बाई तिसऱ्याला चहा पाजला आणि खरा घरधनी व्हॉट्सअप खेळत आला. दरवाजात पाहिलं, अरे म्हणे हे याचं घर होय. तो त्याच्या घरी गेला आणि ह्या त्याच्या घरी गेला. एवढा अचंबा गेला भाऊ व्हॉट्सअप. अरे चांगलं घ्या. 16 किलोमीटर पेपर वाटले. 16 किलोमीटर. एका मुसलमान पोरानं भारताचा राष्ट्रपती झाला. 2च बॅगा नेल्या. 2च बॅगा आणल्या. एका उद्यानमध्ये एक पोरगे गेलं 6 वर्षाचं. खालचे रद्दीचे पेपर वाचून राहिले. सयाजीराव गुरुजी गेले. पहिल्या दिवशी लक्ष गेलं, दुसऱ्या दिवशी गेलं, तिसऱ्या दिवशी सयाजी गुरुजी गेले. बाळा कोण आहे तू? काय नाव आहे? माझं नाव भीमराव आंबा ओळेकर आहे. तुला काय वाचायचं आहे? कादंबऱ्या वाचायचं आहे. 18 कादंबऱ्या दिलेल्या भारताचं रत्न झालं सज्जन. लक्षात ठेवा. काहीतरी एक तरी अंगी असू दे कला, नाहीतरी काय फुका जन्मला. आणि म्हणून मीराबाईने सांगितलं मी तयार आहे, तुम्ही नाव घ्या. त्यानं चिंतन केलं देवाचं. 8व्या दिवशी मीराबाई आल्या. म्हणे नाथ माझ्या गळ्यात हार टाका. म्हणे मीरा नाही, मीरा तुझ्या गळ्यात हार टाकत नाही. तू मला कृष्णाचं दर्शन, देवाचं दर्शन घडून दिलं. तू माझी गुरु झाली. तुझ्या चरणावर मी हार टाकतो. आणि म्हणून ग्रामगीतेत शब्द आला, कृष्ण रंगी रंगली मीरा, राज्य वैभव वाटे कचरा, छंद लागला घरा घरा. तिच्यामुळे कृष्ण भक्तीचा
आणि हीच तर थोडं भक्ती आवडते देव. हे भक्ती आवडते, दाबादुबाची भक्ती नाही आवडत, असे नाही आवडत. आणि हे हा अभंग गोकुळच्या सुखा जगद्गुरु तुकोबाचं. 3 कोटीचं किराणा दुकान, 7 कोटीचा व्यापार, पण कोणी गेला तुकोबा दसऱ्याला गाणी जवाई आला, दसऱ्याला जवाई आला, तुम्ही असं करा, तुम्ही असं करा, किलोभर गुड द्या. भेलकीने नव्हे, लोकच व्हायचे दुकान बसवलं पाहा. कोण तुकोबा, कोण जिजाबाई? पश्चिम महाराष्ट्रातले सर्वात 3 श्रीमंत, आप्पाजी गोडवे पाटील, मंपाजी गोसावी आणि तिसरे श्रीमंत कुलकर्णी आप्पा. पहिल्या श्रीमंताची मुलगी आप्पाजी गोडवे पाटलाची, ज्याचा ऊस 3600 एकर आहे, पण पदरी बांधिले भिकाऱ्याच्या फुटकाची विना तुटकाची. दादा आजची जिजाबाई राजा, हॅलो पप्पा, असा फोन दिला काय पप्पा, हॅलो पप्पा. आजची जिजाबाई तर बातच फोन करते. हे जिजाबाई राहिली. त्या जगद्गुरु तुकोबानं अभंग लिहिले, जे कधी भंग न होणारे कृष्णाच्या जीवनावर, देवाच्या जीवनावर. गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. मीराबाईच्या गळ्यात हार टाकला आणि म्हणून ग्रामगीतेत शब्द आला, कृष्ण रंगी रंगली मीरा, राज्य वैभव वाटे कचरा. अशामुळे काय झालं, आणि कृष्ण भक्तीत लीन झाली. आणि कृष्ण भक्तीत लीन झाल्यावर मीराबाईच्या चुलत्याले राणाले वाटलं ही कोणाची भक्ती करते आहे. एक दिवस विषयाचा पायला दिला, पण ज्याची अनन्य भक्ती आहे त्याला देव मारू नाही शकत. त्याचा करता करविता देव राहते, लक्षात ठेवा. करता करविता देव राहते. अनन्य भक्ती करा. जा स्वामीला शरण, बस तूच करताय, तूच करविताय. काय होतं आबा ईसाच्या इथं, महादंबेच्या इथं काय होतं, काय होतं नागदेवचार्याच्या इथं? फक्त भाव होता, अनन्य भाव, अनन्य भक्ती. काय आहे आमच्या गुरुवर्याच्या इथं? काहीच नाही. घराचा पत्ता नाही, गावाचा पत्ता नाही, परंतु ह्या जन समुदाय माझा आहे. मला सारे लोक म्हणाले, का हो म्हणे केवढा कार्यक्रम चांगला झाला, ऑर्गन ताजुद्दीन बाबासोबत ऑर्गन वाजवले होते. संजय भाऊ शेडके त्यांचा फोन आला, म्हणे का हो काय तुमचे ते मानभाव आहे, म्हणे काय प्रचार करते, म्हणे सांगा नाही लागत भाऊ, आरशाने म्हणा नाही लागत, साफ करा, तो साफच असते आरसा. कोणी काही मनामध्ये भान नसे, जड देहाचा अभिमान नसे. कोणी काही म्हणा आमच्या बाबाले, पण मात्र पायाखालची जमीन सटकन असं बोलू नका. कोणी जरी नाही 60 1 लाखाचे शिक्षक सोबत आहे, काय दिलं त्यांना? सुट्टी काढून येते तरी बाबांच्या पावलावर पाऊल देते, कारण धर्माचा प्रचारक आहे. धर्माच्या प्रचारकासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहते. आणि म्हणून धर्माच्या प्रचारकासाठी खांद्याला खांदे लावून उभे राहा. तसं मी काही कीर्तनाच्या पैशाचं बोललो नाही म्हणून मी खांद्याला खांदा लावून उभाच. अरे त्यांचं जेवण झालं. माझ्या जीवनात घडलेली घटना आहे. 3 वर्षाच्या अगोदर रात्री 12 वाजता माझ्या घरी न येणारा सोयरी जमली, न येणारी सोयरी. नाही तर तिरी कुंड्यात हुंडा आहे, नोकरीवाला पोरगा भेटत नाही. मला बिना हुंड्यानं पोरगा भेटला, बाबाची पुण्य आहे. माझी मुलगी पाहायला गेली, तथाच तू म्हटलं बाई तो फार बरं होईल. लक्ष ठेवा, मी व्यथेनं बोलतो, व्यथेनं. मी अर्पण केलाय सर्वले आणि मी पाहिलंय प्रत्यक्षात. आणि म्हणून अशा परिस्थितीत काय झालं, मीराबाईला एक दिवस विषयाचा प्यायला दिला, पण देवाच्या लक्षात आलं माझ्या भक्त्याची विटंबना होते. आणि म्हणून मीराबाईचा विषयाचा प्यायला गोपालकृष्ण तिथं आल्या आणि घेतला. आणि म्हणून नाथ महाराजांना म्हटलं, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, नामाचा धारा पाणीदार, नामाचा धारा पाणीदार, उच्चनीचा भाव भक्ती के कोणिया, जिथे भाव भक्ती के कोणिया, जिथे भाव भक्ती के कोणिया. म्हणून उच्च नीच काही नाही भगवंत. देवाले काही उच्च नाही ना नीच नाही. देवाले नाही पाहिजे काही, देवाले भाव पाहिजे फक्त. म्हणून गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा.
जिथं अंत नव्हता असं सुख गोकुळात होतं. त्याचं कारण होतं, कशासाठी आला देव. देवाले दुसरं ठिकाण नव्हतं काय झाले, गोकुळात काय आले. या धरणी मातेवर अत्यंत पाप होऊन राहिलं होतं. ज्यावेळी इथं पाप झालं त्यावेळी स्वामी चक्रधर आले. ज्यावेळी इथं पाप झालं, कंसाचे सासरे जरासंध, कालेवन, बाया बापड्याचे शिर कापाचा आणि यज्ञ करायचा. अशा परिस्थितीत काय झालं, धरणी माता रक्तबंबाळ झाली. रक्तबंबाळ आणि धरणी मातेजवळ अक्ष किन्नर गंधर्व 33 कोटी देव आले. म्हणे माता तुला दिसत नाही, काय करावं कसं करावं. म्हणे कुठे जाऊ मी, तर चला म्हणे आपण देवाजवळ जाऊ. देवाजवळ गेले. ब्रह्मानं सांगितलं मी प्रजेची उत्पत्ती करतो, प्रजेचं पालन मी करत नाही, प्रजेचं पालन तो कृष्ण करतो. कृष्णाजवळ आले आणि सांगितलं देवा काय करावं. तर कृष्णानं सांगितलं देवानं काही करा, माझ्या समोर तुम्ही गोकुळात चला. ऋषी मुनी सारे गाई गुरे व्हा आणि मी गोकुळात येतो. आणि म्हणून सर्व ऋषी मुनी वापस आले आणि देवाले आवाज दिला. तेव्हा कृष्णाला आवाज गेला. देवाले आवाज कसा देतात, देवाची भक्ती अशीच आहे काय. देवाले आवाज दिला की दिवानु तुला मी चक्रधरा, किती वानू तुला मी चक्रधरा, चिपळ्या एक तारी वाजविता. किती वानू तुला मी चक्रधरा, चिपळ्या एक तारी वाजविता. किती वानू तुला मी चक्रधरा, चिपळ्या एक तारी वाजविता. म्हणतात दया घन तुझ सारे, तू आम्हावरी रुचना कारे. म्हणतात दया घन तुझ सारे, तू आम्हावरी रुचना कारे. देवा थकले मी, देवा थकले मी. धरणी माता म्हणून राहिली देवाले. देवा थकले मी हरी हरी म्हणता, देवा थकले मी चक्रधरा म्हणता. चिपळ्या एक तारी वाजविता, चिपळ्या एक तारी वाजविता. किती वाण तुला मी भगवंता, तुला मी जगवंता. चिपळ्या एक तारी वाजविता, चिपळ्या एक तारी वाजविता. देवाला आवाज दिला. हो कृष्णाने आवाज दिला. सारे गोकुळात चालते वा, तुमच्या पाठीमागं मी येतो. आणि गोकुळात कशासाठी देवाले, ज्या चुकाले अंतर होता अशा ठिकाणी कशासाठी देवाले. कारण इथं कालेवनासारखा राजा, जरासंधासारखा राजा, बाया बापड्याची शिर कापाचा यज्ञ करायचा. धरणी मातेनं गोमातेचं रूप घेतलं आणि त्या गोमातेच्या रूपात धरणी माता कृष्ण भगवंताजवळ गेली. कृष्ण भगवंताने सांगितलं चालते मी येतो गोकुळात. आणि इकडे काय झालं, उग्रसेनाचा कंस आणि देवकाची देवकी चुलत बहीण, पण बहिणीसाठी मन द्रवलं. कोणाही बहिणीसाठी मन द्रवते, द्रवू द्या बहिणीसाठी मन. श्रीमंत भाऊ गरीब बहिणीच्या इथं जात नाही, लक्षात ठेवा. 2-2, 5-5 वर्ष जात नाही. एक तरी 10 वर्षातून गरीब बहिणीला आणा. बहीण आहे आईचा दोहा असा असते बाबा, लक्षात ठेवा. गरीब बहिणीला आणा. हातगाडीवरले कपडे घ्या तिच्या पोराले, ते गावले जाते. हातून न्याले येते म्हणते माझ्या भावानं कानीवर उठले, मोठ्या दुकानात नेलं होतं आणि भाच्याईसाठी कपडे घेतले. खोटी बोलते. हा गरीब बहीण राहते. भावाच्या बंगल्यातून पन्न्या उचलते. जातो दादा, जातो वहिनी. श्रीमंत भाऊ खुर्चीवर बसल्या बसल्या हाय बाय करते. गरीब बहीण निघते. गरीब बहीण निघते, सडकीच्या पड्याला जाते. सडकीच्या पड्याला गेली, दुसरी सलग कोळणते आणि आपली पन्नी हाताची खालत ठेवते. देवाले काय मागते गरीब बहीण, देवा मला दुसरं तिसरं काही नको देऊ. देवा देवा एकच दे. देवा माझ्या भावाच्या एका बंगल्याचे 7 बंगले होऊ दे. देवा ते बहीण होय दादा.
त्या बहिणीचा आशीर्वाद घ्या. श्रीमंत माणसं जात नाही, आम्ही देव करतो, आम्ही सर्व करतो. गोविंद प्रभूनं आपली लाडकी पोरगी बोलावली. गोविंद प्रभूनं ज्या पोरीला ठाव ठिकाण नव्हता त्या पोरीला ठाव ठिकाण दिला. माझ्या बहिणीच्या इथं जा. भाग्यवान आहे ज्याला बहीण आहे, ज्याला आई आहे, लक्षात ठेवा. आणि देवकाची देवकी चुलत बहीण कंसाची, उग्रसेनाचा कंस. अशा वेळी काय झालं, उपवर झाली देवकी. विचार पडला काय करावं, कसं करावं, माझ्या बहिणीचं लग्न जुळलं पाहिजे. आणि म्हणून कंसानं एक श्रीमंताचा पोरगा पाहिला, नाव आहे वसुदेव. श्रीमंताच्या पोराचं नाव वसुदेव आहे. आड घातली, माझी बहीण तुम्हाला द्यायचं आहे. काय नाव आहे, देवकी. की नाही, परंतु नाही, मला नाही, तुला नाही. मी बरेच ठिकाणी सांगितलंय, शुद्ध बोलण्याचा भल्ला मार बसते. मागं सांगितलं बाबाच्या देखत. एका गावाला गेलो, शुद्ध बोलताना एका गावाला गेलो, उशाला काहीच नाही, सारेलाच माहित आहे. आणि आजी होती लेक्चरची बाय. आणि म्हटलं शुद्ध बोललं पाहिजे. म्हटलं आजी तू इथं गादी आहे, सर्वच आहे, पण म्हटलं उशाला काहीच नाही, तुला माहीत नाही काही. म्हणे महाराज उशाचं 10 वर्ष लग्न झाले तरी काहीच नाही झालं नाही. मी म्हटलं ते उषा नाही, म्हटलं हे उषा. म्हटलं शुद्ध बोललं नाही, मला तुला घाल कुत्र्याला नाही. या अमरावती जिल्ह्यानं काय दिलं, एवढं मोठं दिलं अमरावती जिल्ह्यानं. रामाची आजी इंदुमती कौंडण्यपूर अमरावती जिल्हा. कृष्णाची भार्या रुक्मिणी आहे कौंडण्यपूर अमरावती जिल्हा. कापसाचा शोध लागला अमरावती जिल्हा. चक्रधर स्वामीनं भडोत सोडलं. जाय चक्र होई चक्र मौन देव म्हणून कुठं आले, तिथं आले सालबल्लीच्या राजचेहऱ्यात. आणि तिथं गोंडवाड्यात गेले, PhDच्या माणसाजवळ नाही गेले. स्वामी ज्यांना माणूस माहित नव्हता अशा जीवांना शिकवलं स्वामीनं. लक्षात ठेवा, देव कसा असते. देव अज्ञान लोक धरते. जसे शिवबानं अज्ञान मराठे धरले आणि किल्ला काबीज केला. लक्षात ठेवा, जीवा माल्याला घेऊन गेले. जीवा सोबत होता म्हणून शिवाजी वाचले. जर शिवा सोबत नसता तर शिवाजी महाराज कधीच गेले होते. तुम्ही आम्ही झालो असतो दंडोत कामाच्या रायकीच राहिलो नसतं. होता जीवा म्हणून वाचला शिवाजी. मार सोसला जम्याचा जीवानं. असं पाहिजे सैनिक. आमचा शिवाजी असेच आहे, वैरागी बाबा म्हणून हे जीव आहेत सारे, हे जीव आहेत. देशमुख दादा हे सर्व. आता एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला राग येते भाऊ, दुसऱ्याचं घेतलं तर याचंच नाव घेते भाऊ. आता त्याचं नाव मला माहीत झालं जाहिरातीवर पाहिलं तर, नाही तर मग नावच माहीत नव्हतं. असंच आहे, नाव नाही घेत आहे. म्हणून बाबाच्या पाठीमागे राहा. कोणी काही म्हणा, माझं भान नसतं. मी स्तुती करायला नाही आलो, मी प्रत्येक कीर्तनात सांगतो स्तुती करायला नाही आलो. अशा वेळी काय झालं, असं करत असताना या अमरावती जिल्ह्यानं कापसाचा शोध लावला. इथंच नल दमयंती राजा झाला. आणि हिरण्यकश्यपूसाठी ज्या नरसिंहानं अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूचे आतडे काढले, ते रक्ताचे हात काजडी देऊरोळा पूर्णा नदी तिथं धुतले. या अमरावती जिल्ह्यानं 3 ख दिले. मी नेहमी सांगतो, पहिला ख दिला शिक्षण, पहिला ख दिला भारताचा एका शेतकऱ्याचा पोरगा भारताचा कृषी मंत्री झाला. नाही पटलं दिल्लीवाले ताबडतोब राजीनामा घेतला. त्याचं कारण झालं, मोठ्या मोठ्या शहराचं उत्थान करायचं आहे. माझा शेतकऱ्याचा अमरावती जिल्ह्याचा हिरा उठला. सांगितलं थांबा पंडितजी, भारत हा कृषी प्रधान देश आहे, पहिले शेतकऱ्याचं उत्थान करा. पण मुंबई, गोवा, दिल्ली, कलकत्ता या शहराचं उत्थान कायदा पास झाला. त्याच वेळेस राजीनामा दिला. माहीतचा सरपंच आताही गेला तर शेगाव तुम्ही आता 8 महिने झाले सरपंचाचा नाही देत कोणी. असा शिक्षण महर्षी म्हणजे शिक्षणाचा ख, खडूचा ख अमरावती जिल्ह्याने दिला. दुसराही ख दिला, सारा हातोडनं झाडून टाकलं. आणि जिथं भूक लागली तिथंच मागितलं, आई भिक्षा दे मा, भूक भल्ली लागली. असं कोण दिलं? गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सांभाळी तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला
बापाला गोपाला 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 कुणी न रहावे पुढे अडाणे शिक्षण घेऊन पावे त्याने कुणी न रहावे पुढे अडाणे अशिक्षित संत अशिक्षित संत पण शिक्षणाचा प्रचार केला चालतंय शिक्षणाचा प्रचार केला शिक्षणाचा प्रसार केला आणि शिक्षणाचा प्रचार करत असताना महाराजांनी सांगितलं गाडगे बाबांनी एका अशिक्षित माणसाले सुशिक्षित पोराचं मुंबईत पत्र आलं हे पत्र घेऊन सुशिक्षित माणसाजवळ गावच्या अशिक्षित माणूस गेला काय पोराचं पत्र मुंबईत आलं वाचून दावा काय लिहिलं त्याची तब्येत बरोबर आहे काय लिहिलं सुशिक्षित माणसांना फायदा घ्यायचा आणि सुशिक्षित माणसानं फायदा घेतला कसा फायदा घेतला 3 गाडी इंजन फोडून घेतलं गाडगे बाबानं ते चित्र पाहिलं समाज प्रबोधन आहे लक्षात ठेवा शब्दवाचा पंचकृष्ण समाज प्रबोधन एका माणसाची गरज नाही जी राष्ट्रसंतानं केलं ते माझे वैरागी बाबा करून राहिले या भारतात बंधुभाव नित्य वसू दे ते बरंच असतात आणि गाडगे बाबा धावले कुराट घेऊन वाच त्याचं पत्र तो थरथर कापला आणि पत्र वाचून दावलं आणि म्हणून समाजाला बोध केला कुणी न रहावे पुढे अज्ञानी शिक्षण घ्यावे माझा श्री गुरुदेवानी मी जातीचा गोविंदा गुरुविना कपडा पडलेला गोपाला 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 देवकीनंदन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला तुझे करे समजती आता मराठ्याचा ख दिला पहिले खडूचा ख या अमरावती जिल्ह्यानं दुसरा खराटेचा ख तिसरा खंजेरीचा ख असे 3 ख दिले आणि या 3 खानं ही अमरावती जिल्हा आणि या अमरावती जिल्ह्यात आता पदार्पण झालं या 10 वर्षात ते म्हणजे आमच्या वैरागी बाबाचं श्रीकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला केवढा महान जनसमुदाय मी नाही म्हणत मी बरेच ठिकाणी सांगितलं मोठे मोठे लोक येऊन गेले आणि सांगितलं असा सिस्टमॅटिक कार्यक्रम कालच मला फोन आला संजय भाऊ शेडकेचा मी बरेच भागवत केले महाराष्ट्रभर हिंडलो महाराज पण ताजुद्दीन बाबाबरोबर मी आर्गन वाजायला गेलो त्या महाराज त्यांना ते असा एक शब्द बोलला तुमच्या मानभाव संप्रदायाचा मोदीच आहे म्हणे वैरागी या म्हटलं का सतत हे धारा चालू आहे म्हटलं आपल्याला अटक करण मोदी नको म्हणू म्हटलं हा शब्द नको बोलू म्हटलं ज्याची जशी आरसा असला तसं चित्र दिसते भाऊ लक्षात ठेवा पैसे नाही घेत पैसे कोणाला अनुभव नसेल मी अनुभव घेऊन पाहिला 2000 रुपये घेऊन धावलो माग पैशाला हात नाही लावला अर्धा किलोमीटर माझ्या घरापासून धावत गेले कोणी काही म्हणा माझं वाहन नसेल बोलू द्या निंदकाचे घर असावे शेजारी पण त्यांनी स्वभाव बनला जे जगद्गुरु तुकोबानं सांगितलं जे का रंगले गांधले त्याशी मने दो आपुल जे का रंगले गांधले त्याची मने दो आपुल त्याची मने दो आपुल त्याची मने दो आपुल जे का रंगले गांधले त्याची मने दो आपुल त्याची मने दो आपुल त्याची मने दो आपुल ओची साधू ओळखावा देवते तेची जाणावा ओची साधू ओळखावा देवते तेची जाणावा पण आम्हाला आवडत नाही ना असे साधू आवडते का आम्हाला मोठ्या गाडीतले पाहिजे बाबा गे मी चेष्टा नाही करून राहिलो मी बघितलं बाबा आले हा झुंडाच्या झुंडाच्या झुंड आमच्याही गावात असेच एक बाबा आले पण मानभाव संप्रदायाचे नव्हते अन्य ठिकाणचे होते आले आणि बसले एका घरी बसले आणि बोलायला लागले मैं ऐसा हूँ मैं वैसा हूँ
मग आता आबासाहेबाच्या इथं बाबा आले म्हणून आबासाहेबांना काकासाहेब आले जेवाले बोलावलं, नानासाहेब आले बोलावलं, मोठ्या मोठ्या घरी आमंत्रण दिलं आणि जेवाले पंगत बसली 8-10 जणांची. नैवेद्य घेऊन श्रीकृष्ण अधिष्ठान होतं, अधिष्ठानावर गर्दनी चाललं. बाबा राहायला लागला म्हणे अरे हे कुत्ते हट जा बोले. गर्दनी म्हणे माया एवढं चांगलं घर आहे, महाराजले कुत्र दिसलं कुठं? महाराज म्हणे माया घर तर काचा बिंदाचा आहे, तुम्हाला कुत्र दिसलं कुठं? या नाही दिखा बोले मेरे को कुत्ता वृंदावन में दिखा बोले. आता गर्दनी नव्हती, देवाच्या चरणातली उपदेशी अंधश्रद्धा निर्मूलन करणारी बाईले नाही पटलं. बाईनं सारेले पूर्णाची पोळी वाढली, बुवाले वाढलीच नाही. बुवा इकडे पाहे तिकडे पाहे आणि अशा वेळी काय झालं, बुवाजी ठप्प बसले. आता ज्येष्ठच माणूस जेवला नाही तर बाकीची पंगत कशी जेवण करीन? आणि अशा वेळी काय झालं नेमकं, गर्दनी म्हणे बाबाजी रोटी क्यों नहीं खा रहे? रोटी नाही बोले मेरे थाली में. गर्दनी गेला म्हणे का आपल्या इथून वृंदावनचं कुत्र दिसलो असा महान बुवा आला आणि तू म्हणे त्याला वाढून पोळी नाही वाढली म्हणे. म्हणे कोणता तुमचा महान बुवा आहे? त्याला माझ्याही घरी मानभाव संप्रदायाचे मोठे मोठे महंत येते, मलाही शिक्षण दिलाय, अंधश्रद्धा मला पटत नाही. चला आली. बाबाजी बोले आपको कुत्ता दिखा? तो हो बोले बेटी बोले कुत्ता दिखा बोले. कहा दिखा बोले वृंदावन में वो काला काला है बोले, पंडे के पीछे दौड़ रहा बोले. यहाँ से दिखा बोले मेरे घर से? हो बोले तेरे घर से, अभी तक खड़ा ही आहे बोले पंडे के पीछे. भोकण्या म्हणे माया घरून तुले वृंदावनचं कुत्र दिसलं आणि तुझ्या पापडाच्या खाली पूर्णाची पोळी आहे हे नाही दिसले काय? आणि म्हणून समाजाला बोध केला राष्ट्रसंतानं. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, हे अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधूला मान साधू होत नाही. देवा देवा साधूचं साधुत्व आहे. ठाई 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 बसलाय. लक्षात ठेवा, काही नाहीच पाहिजे, पायात चप्पल नाही. मी स्तुती नाही करत, नाही तर यायला का नंदू नागपूर यायला का बुवाचं सांगते म्हणून नसतं त्याला बोलावते ते. असं नाही बाबा, ज्याचा जसा चेहरा आहे. पुष्कळ कार्यक्रम आहे आम्हाला, पण एक कार्यक्रम मी जाणून देतो, कारण माझ्या बाबाच्या मागं हजारो संख्येने आहे. मी एका बंडू भाऊच्या इथे गेलो, तबलेवाला नव्हता म्हणून. बंडू भाऊचं लहान पोरगा आहे, निरंजन तबला वाजवते, तोही येणार होता, आला नाही आणि त्याला वेळ नसेल. आणि अशा वेळी त्या निरंजननं सांगितलं महाराज म्हणे 3 दिवसाचा असा आघात कार्यक्रम. आमचे वडीलही सांगते म्हणे आम्ही जन्माला आलो तेव्हापासून नाही पाहिजे. ही स्तुती नाही आहे, हा धर्माचा प्रचार आहे. हा धर्माचा प्रचार, स्तुती नाही. त्याला मोठेपणा नको आहे वैरागी बाबा, ते तर मोठे आहेत. जिथं ठाण मांडलं तिथं तुम्ही आम्ही जाणार आहे, पण धर्माचा प्रचार माझ्याकडून झाला पाहिजे. धर्म जिज्ञासा आम्ही नाही राहू तरी नागदेवचार्याला सांगितलं आम्हाला उत्तरपंथी जाणे आहेत. आमची जिज्ञासा सोडा, तुम्हाला आम्ही वचनरूप परमेश्वर देतो. आणि म्हणून वचनरूप परमेश्वर पाळला आणि त्या वचनरूप परमेश्वराचं सानिध्य घेऊन वैरागी बाबा आपले काम करून राहिले. त्याच्या त्यांच्या पाठीमागं आपण खंबीरपणाने उभं राहा. कोणी काही म्हणा, टीका करणारे आहेत, टीकेचं थोड उठवणारे आहेत. मला सांगा, एवढ्या मोठ्या आमच्या भगिनी सांभाळाले माणसात शौर्य पाहिजे, निगराणी पाहिजे. 4 दिवस झाले या कार्यक्रमाला, हजारो माझ्या ताई आहे, हजारो माझ्या भगिनी आहेत. कुठंच काही नाही, बालाबीन नाही. माणसाचं नियंत्रण पाहिजे, शिस्त पाहिजे. ती शिस्त या महाराजमध्ये आहे, या बाबामध्ये आहे. शिस्तीचे भोगते आहेत. राष्ट्रसंत शिस्तीचे भोगते होते, स्वामी शिस्तीचे भोगते होते. लक्षात ठेवा, शिस्त पाहिजे, नाही तर आला कुठेही उभा राहायला. पण आमची भक्ती कशी आहे? भ्रमाची भक्ती आहे. आम्ही भलत्या त्याला भक्ती समजतो. जे भक्ती आम्हाला सांगितली नाही तेही करतो. हा मॅम बरेच ठिकाणी सांगितलं. माया आईले काही आहे नाही, मतारी बाई तर माई आई म्हणे पाकिस्तानीच म्हणे. पाकिस्तानी श्री चांगदेवराव गोसावी याचे चरण शरण. कोणच नव्हतं शिकवलं तिला प्रतिष्ठानी. हा कोणच नव्हतं शिकवलं. शिक्षणवाला हिरा तयार झाला तर तुमच्या आमच्या मनात येते, खायला शिकवतो बे असंच राहू दे, असंच राहू दे. समजा
म्हणून समाजाचं प्रबोधन करण्यासाठी, समाजाचं श्रेष्ठत्व, देवाचं श्रेष्ठत्व वाढण्यासाठी असा जर कार्यक्रम दिसला तर जे म्हणत होते, जे म्हणत असतील का स्वामीचा कार्यक्रम कसा असते, काय आहे देववाल्याचा, आम्हाला व्याख्या आहे आमची, काय आहे देववाले, काय आहे देववाले. त्या म्हटलं तुम्ही कोणत्या देववाले होय, आम्ही लाल देववाले. भांडण चालू असंच आहे. अरे ज्या ठिकाणी आमच्या देवाचे चरण लागले हे आम्ही दगड उचलून आणले, त्याची व्याख्या केली विशेष म्हणून. आम्हाला आमच्या त्या पूर्वीच्या योगी महंतांनी सांगितलं ते आमचे विशेष झाले, ते आम्ही नतमस्तक करतो. आणि ते नतमस्तक करत असताना स्वामीची आठवण घेतो, प्रत्यक्ष स्वामीला डोळ्याने बघतो आणि चिंतन आम्ही करतो. प्रत्यक्ष गोपाल कृष्णाने बघतो, प्रत्यक्ष दत्त प्रभूले बघतो, प्रत्यक्ष गोविंद प्रभूले बघतो, प्रत्यक्ष चांगदेव रावळाले बघतो. ते आमचे विशेष होईल. काळे म्हणून नाही, दगड काळेच असतात. आम्ही काही रंग दिला नाही सज्जन, आमचे विशेषच काळे आहेत. कारण त्या तिथं चरण लागले, जिथं चरण लागले ते आमचे विशेष झाले. आम्हाला देव नाही. आणि विशेषात भांडण झाले. बुवा बुवा कोर्टात चालले. लक्षात ठेवा, जाऊ नका देव कोर्टात, नेऊ नका देव, नेऊ नका कोर्टात. आणि अशा परिस्थितीत काय झालं, असं करत असताना आमची भक्ती भ्रमाची आहे. भ्रमाची भक्ती, खोट्याले खरं, खऱ्याले खोटं असं आहे. एका घरी काय झालं, भाऊसाहेब रिटायरमेंट झाले. या वयाचे आप्पाजी होते, या वयाचे हे झाले रिटायर. चांगले 20 लाख रुपये भेटले पेन्शनचे. भ्रमाची भक्ती कशी आहे सांगतो, कीर्तन पुढं सुरू करतो. आणि 20 लाख रुपये पेन्शनचे भेटले. 20 लाख रुपये पेन्शनचे भेटल्यावर यात्रा भरली होती. पोरग लागलं मागं लागलं. नाताले नेलं. म्हणे का रे तुला पेढा पाहिजे काय, अमुक पाहिजे काय, म्हणे काहीच नाही पाहिजे, ते खेळणं पाहिजे. ते खेळणं घेतलं. आणि आजान नातू आले. आणि रिटायर माणसं रेल्वे फाटकावर बसते, बाकीचे 3-4 जण बसले होते. हे बुढेबा तिथं बसले. एकटाच नातू आला. 4 वाजता आजी झोपली होती, कारण 20 लाख रुपये बँकेत होते आजोबाचे, म्हणून आजी झोपली होती. 2 सुना काम करणाऱ्या होत्या. 20 लाख नसते तर ते उठून काम केलं असतं तिने, पण ते मस्त झोपली होती. नातू आला आणि छात्यावर खेळणं ठेवलं आणि खेळून राहिलं. तेवढ्यात त्याचा मित्र आला. म्हणे चाल माझ्या वडिलांना, म्हणे ते टच बटनचा हाताचा फोन आणला. म्हणे फोन पाहायला गेलं आणि ते खेळणं तसंच राहिलं. 4 वाजता 4:30 वाजता चहा घेऊन आली मोठी सून. अरे बाबा, म्हणे आईच्या छात्यावर म्हणे सरप आहे, म्हणे मोठा सरप आहे, म्हणे. असं म्हणता बुढी उठली झोपीतून. सरप म्हटल्यावर बुढी अशी कोण करे तर सरपही असा करे. अशी करायला लागली का सरपानं केलं असं. सारे म्हणे लोक खरोखरचं आहे. कोणी काळ्या घेऊन आले, म्हणे आम्ही मारतो, मारण्यात पटाईत आहे, पण छात्यावर सरप आहे, सरप मारतो तो बुढीचा छाताही फुटते, बुढी मरते. कसा मारा सर, आता कसं करा. आणि म्हणून काय केलं, बंदूकधारी आले. म्हणे गुईगी मारतो पण बुढीच्या छातीतून निघते. काय करावं आता, कसा मारा. दिनाची नागिनवाली आले, संगीतही वाजवलं. बुढी अशी करे तर सरप असा करे, ढोलते म्हणे आता. बुढ्याला माहीत झालं रेल्वे फाटकावर. म्हणे जिनं माझा रोकी सुकीचा संसार केला. बुढा घाई आला. मोठं पोरग जायला लागलं. मोठी सून आली. म्हणे बुढी म्हातारी आहे, तुम्ही अल्ल सरप डसला तर म्हणान मग आमचं काय. असं काय मागं वळलं पोरग. आणि अशा वेळी काय झालं नेमकं, बुढा आला आणि सरप धरला, खिशात घातला, प्लॅस्टिकचा होता. आणि म्हणून राष्ट्रसंतांना इशारा दिला, नका भूलू हो चमत्कारा जगी थापची तारी. नका भूलू हो चमत्कारा जगी थापची तारी. हो तुही भारी, हो तुझे आपना लुटकी दावली खोरवी भारी. नका भूलू हो चमत्कारा जगी तापची तारी. नका भूलू हो चमत्कारा जगी तापची तारी. आणि म्हणून चमत्काराला भूलू नका. आमच्या स्वामीनं चमत्कार नाही केला, लीळा केल्या. गोपाल कृष्णानं लीळा केल्या, सर्व संतांनी लीळा केल्या, जगद्गुरु तुकोबानं लीळा केल्या, राष्ट्रसंतांना लीळा केल्या. चमत्कार करणारे हे वादीचे सर्पवाले आहेत. हे लीळा आहे. साऱ्या समुदाय एकत्र करून पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला. एक तरी शब्द तुमच्या लक्षात राहील, आयुष्यात एक तरी शब्द लक्षात राहील.
लक्षात ठेव. याच्यासाठी हे सर आहे, याच्यासाठी केला होता अट्टा असा शेवटचा दिवस उघड, ह्या शेवटचा दिवस होईल म्हणून काल्याचं कीर्तन सांगता समारंभ. नाही तसं दुपारचं कीर्तन संध्याकाळी नसते भाऊ, लक्षात ठेवा. पण ध्येय आहे, उद्दिष्ट आहे त्या महात्म्याचं, त्या वैरागी बाबाचं. करा काल्याचं कीर्तन, गोपालकृष्णाच्या लीळा होऊ दे. आणि कंसानं आळवणी घातली, वसुदेव मानले आणि नवरदेव म्हणून वसुदेव आले. वसुदेव आले आणि नवरी म्हणून देवकी माता सजली. आता कंसाची बहीण वरुडातून आणली असं काय लग्नाची साडी, नागपूरला गेला, मुंबईला गेला, दिल्लीला गेला, आणि ह्या झपक्याची साडी आणली. आया बाया पाहत होत्या का हो देवकीला किती मस्त सपली माझी साडी, तिचे काठ बाय ना कसे आहे, काठ कसे गर्र गर्र आहे, हिरवी गोर आहे ना, बायाली साडी मोठी हिरवी गार हा, नाकातलं पाय देत तसा दंडत नाही करत आम्ही बाया बाया. मी पाहिलं तुमच्या इकडे गोष्ट नसेल, आमच्या इकडली पहिलं गळ्यातलं पाहते, हातातलं पाहते, जिच्या गळ्यात जास्त आहे तिथे जास्त दंडत करते. केव्हा आल्या तुम्ही, केव्हा आल्या तुम्ही? जिच्याजवळ काहीच नाही तिच्यासंग बोलत नाही. फक्त भाव होता हो, मग झोपडीत काहीच नव्हतं स्वामीला द्यायला, काहीच नव्हतं. नागदेवचे आले पहिले गेले नाही, चप्पल फेकून दिली दादोदची, चप्पल फेकून दिली. पण दादोदनं सांगितलं इथं महात्म्य आहे. जेव्हा आशीर्वादाचा हात पडला तेव्हा वाल्याचा वाल्मिक झाला. सज्जन अर्जुनाले शस्त्र घ्यायला लावले देवानं. ज्यानं आपल्या हातचा गांडीव धनुष्य ठेवला त्याला धनुष्यबाण उचलायला लावला, तिथं शस्त्र उचलायला लावले. चक्रधरानं शस्त्र हाती धरणाऱ्या नागदेवचार्याले स्वामीनं आचार्य बनवलं आणि शस्त्र खाली ठेवलं. कारण त्यांचं युद्ध त्या सैन्यासंग होतं, यांचं युद्ध या षडरिपू संघ होतं. लक्षात ठेवा, षडरिपू संघ होतं. षडरिपूजवळ शस्त्र नाही पाहिजे, भाव पाहिजे. भाव, विकार नष्ट करण्यासाठी भाव पाहिजे, शस्त्र नाही पाहिजे. नागदेवचार्याचे सारे विकार नष्ट झाले होते. सज्जन लक्षात ठेव. आणि अशा वेळी कोण होते नागदेवचार्य, कोण होते? कादरी देऊळवाल्याला भागवत चालू होतं. लक्ष्मीधर भट्ट भागवत सांगून राहिले. गोपालकृष्णाचा प्रसंग आहे. गोपालकृष्णाचा जन्म झाला. लक्ष्मीधर भट्टाने टोपली धरली, डोक्यावर ठेवली आणि पूर्णा नदीपर्यंत आले. तिथे नागदेवचार्य हात धुवून राहिले होते. लक्ष्मीधर भट्टाकडे लक्ष गेलं. लक्ष्मीधर भट्ट काय करता म्हणे, गोपालकृष्णाले नदीच्या पार नेतो, गोकुळात नेतो म्हणे. ही पूर्णा आहे, गोपालकृष्ण तुम्हाला पाहायचा आहे, चला माझ्या नित्यपुरात. गोविंद प्रभू न दर्शन दिलं आणि प्रत्यक्षात लक्ष्मीधर भट्टाले गोविंद प्रभू गोपालकृष्णाच्या रूपात दिसले. सज्जन लक्षात ठेव, ही शब्दात किंमत आहे, शब्दात किंमत. आणि अशा वेळी नवरी म्हणून गेली. उग्रसेन जेलात आहे, करता भाऊ आहे कंस, कंसाच्या पाया लागली, कंसाच्या पाया लागली. एवढा कंस दुसऱ्यासाठी, पण बहिणीसाठी कंस होता. एवढा लाडका होता, बहिणीले उचललं. न रडला ना कंस, कधीच रडलेला पाहिला नाही मथुरेवाल्यानं, पण आज रडला आणि डोळ्यात पाणी आलं. होतात शब्द आले, होतात शब्द आले कंसाच्या. सासरलाई बहीण निघाली, भावाची लाडी नेसली, बाहेरची साडी नेसली, बाहेरची साडी. सासरलाई बहीण निघाली, भावाची लाडी आणि बोल्यावर चढली. लग्न लागलं. त्या रथाचा धुरकरी होता. असे 3000 धुरकरी होते कंसाच्या घरी. पण बहिणीचं प्रेम, देवकीचं 12 अश्वाचा रथ होता, 12 घोडे, शुभ्र घोडे. पण बहिणीचं प्रेमच होतं. धुरकऱ्याला उतरवलं, स्वतः धुरकरी झाला कंस. एवढं बहिणीचं प्रेम. शिवपर्यंत मथुरेच्या धूर गेली आणि जे विधीचं विधान होतं ते प्रगट झालं. कळलं, आकाशवाणी झाली. अरे मुळा असा करत काय, देवकीचा 8वा पुत्र तुझा होते काळ रे, तुझा होते काळ. कंस खाली बसला. ज्याचं भय होतं तेच समोर आलं आणि दोरं फेकून दिले.
दोरं फेकून दिले. ज्या बहिणीसाठी लाखो रुपयाचा शालू आणला त्या बहिणीचा झिपुटा धरला देवकी मातेचा, गर 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 रथावर फिरवली आणि खाली पडली आणि छात्यावर पाय दिला आणि खडक उपसाव तेवढ्यात वसुदेवाने हात धरला. खडक उपसूनी माराया धावला, खडक उपसूनी माराया धावला, खडक उपसूनी माराया धावला. हात तो धरला वसुदेवे, हात तो धरला वसुदेवे, खडक घेऊनी माराया धावला, खडक घेऊनी माराया धावला. हात धरला वसुदेव. थांब कंसा, कालपर्यंत तुझी बहीण होती, आता माझी पत्नी झाली, माझी भार्या झाली. जी वरात वसुदेवाच्या महालात जा, ती वरात कंसाच्या कारागृहात गेली. एवढं दुःख आहे आपल्या जीवनात, कशासाठी आत्महत्या करावी? नका करू. देवाला अर्पण करा सारे दुःख, वजा करा आपल्या जीवनातले. ज्या देवाले जन्म दिला देवकीनं तिथं दिवाण होता महारात्री 12 वाजता. वसुदेव वाच्या हातातही बेड्या आहे, पायातही बेड्या आहे. देवकीच्याही पायात बेड्या आहे, हातातही बेड्या आहे. देवकी वसुदेवाले पाणी पाहिजे, वसुदेव देवकीला पाणी पाहिजे. एवढं दुःख आहे आपल्या जीवनात. 3-3 दिवसानं जेवण घाले कंस. दुःख वजा करा, दुःख वजा करा. आम्ही दुःख वजा करत नाही, स्वामीचं दुःख वजा करा. भडकचं राजाचं पोरग, पण विषय ज्याचा देव झाला, देवच प्रगट झाला हृदयात, ताप आला आणि थोड्या आजारानं गतप्राण झाले, गतप्राण झाले. आणि म्हणून कमला ईसा निघाली. पोरग होतो गोंडस, पोराची आवडी घेतली नाही, पती श्रेष्ठ समजली आणि सती जाण्यासाठी निघाली. सर्व झालं, सरण नसून तयार झालं. शेवटलं दर्शन घेण्यासाठी विशाल देव गेले. जसं शेवटलं दर्शन घेतलं, चक्रधर स्वामीचं वरचं ते जे आपलं धोतर होतं बांधलेलं ते हालायला लागलं. म्हणून सुतया सोडल्या आणि बघितलं स्वामीनं डोळे मीठ मीठ पाहून राहिले. काय होतं इथं? योग भ्रष्ट करणारी एक बाई होती, जिचं नाव होतं कामाख्या. कोणत्याही मोठ्या महंताचा योग भ्रष्ट करणारी होती. आणि म्हणून इथं द्वारावतीकार चांगदेवराव जिकडे तिकडे पुऱ्या महाराष्ट्रात व्याख्या पसरली होती. याचा योग भ्रष्ट करावा म्हणून भोग भिक्षा मागायला द्वारावतीला आली. 7 दिवस दारावर उभी राहिली आणि जेव्हा हट्ट केला तेव्हा कलेवर तसंच ठेवलं आणि भडोदच्या त्या कुमार जिथं गतप्राण झाला त्या कुडीत चांगदेवराव जन्माला आले. तिथं नवीन जन्म चक्रधर स्वामीच्या रूपाने झाला. घरी आले, नको नको शंका आल्या, ज्या ज्या शंका आल्या पहिलं काम केलं स्वामीनं. पहिलं या भारतात बंधुभाव नित्य वसुदेव. 700 वर्षाच्या अगोदर लक्षात ठेवा, पहिलं काम एका गोपालकृष्णाच्या मंदिरात एक गरीब माणूस, शूद्र माणूस, ज्याचा पोरगा तापानं फणफणते असा शूद्र माणूस आला आणि एक वाटी घेतली आणि पंड्याले म्हणू लागला, दादा थोडस तीर्थ द्या गोपालकृष्णाच्या पायाचं, मायापुराचा ताप भरावी, मायापुराचा ताप भरावी. पाय मोरच्या पायरीहून धकावून दिले. स्वामी दारात चालला होता, स्वामीने उडी घेतली रथातून, त्या शूद्राले धरलं आणि गोपालकृष्णाच्या मंदिरात नेलं. गोपालकृष्णाच्या मंदिरात नेलं, चरण धुतले आणि तीर्थ दिले. ही वार्ता जिकडे तिकडे झाली. विशाल देवाले वाटलं, विशाल देवाले पंडितांनी सांगितलं तुमच्या पोरानं मंदिर वाटवलं. म्हणे कुमार इथं उभे राहा, तुम्ही मंदिर वाटवलं. म्हणे कसं वाटवलं? तात त्याच वेळेस वडिलाले तात म्हणत होते, तात सांगा कसं वाटवलं? ज्या ठिकाणी ज्या पृथ्वीवर तो शूद्र राहते त्याच पृथ्वीवर तो पंडित राहते. ज्या पृथ्वीवर ते मंदिर आहे त्याच पृथ्वीहून गंगा वाहते. मग हे पृथ्वीच बाटली आहे, पहिले याचं निरसन करा. तात अवाक झाले विशालदेव. लक्षात ठेवा, पहिलं काम केलं 700 वर्षाच्या अगोदर या भारतात बंधुभाव. ज्ञानदेव माऊलीच्या 12 वर्षाच्या अगोदर. लक्षात ठेवा, ते काम केलं स्वामीनं. तडी पाशाने सर्व जात एक केली स्वामीनं. असं नाही ठेवलं ह्या जातीचा होता, जातीभाव नाही केला.
पंता पंत कोणाचा क्षण नाही केला, कोणाचा अपमान नाही केला. अपमान नका करू कोणाचा, नाही तर आम्ही एकामेकाला दंड करतो. दंड काय जाऊ दंड नका करू. अपमान नाही सांगितलं आमच्या पंथात, टिंगल नाही सांगितली आमच्या पंथात, छोजोडपणा सांगितला असो. आणि अशा वेळी नेमकं काय झालं, असं करत असताना कारागृहात संसार चालू झालं. पहिलं पोरग झालं. पहिलं पोरग नेलं वसुदेवानं. आठही आणून देईन म्हटल्यावर तुला आठही आणून देईन कंसा. पहिलं नेलं, कंसानं पाहिलं आकाशवाणी आठव्याची आहे, पहिलं वापस दिलं. तेवढ्यात नाराज आले, म्हणे अय तुला माहित नाही काय तो कृष्ण 8वा अवतार म्हणून येऊन राहिला. पहिला येऊ शकते म्हणे मोज ना 8 7 6 5 4 3 2 1 म्हणे 8 2 2 मोज म्हणे 8 8वा गोपाल कृष्ण भगवान की जय म्हणत नाही ना. काही काही तुझ्या पैसे घेतले तू बोलत नाही, असंच आहे. देवाला जय म्हणत नाही, असंच आहे. आणि अशा वेळी काय झालं, असं करत असताना पाहिलं आणि नारदानं सांगितलं. कंस झप झप पावलं टाकत गेला. ज्याचा लाळ करून राहिली होती रडता रडता, तुम्ही तर म्हणे वसुदेवाले, तुम्ही तर म्हणे माया भाऊ रागीटच आहे म्हणे, दिलं का पोरग वापस नाही म्हणत तर गेला. पोरग वळलं, गरगर फिरवलं. मोठी शिडा होती, मोठे दगड होता, शितड्या केल्या. मा एवढं दुःख आहे काय हो आपल्या जीवनात, तरी दुःख वजा नाही करत. माझ्या भगिनीचं लग्न जुळलं, काळजी करू नको मा, स्वामीवर अर्पण कर, स्वामीवर अर्पण कर. नाही तर काही लोक देवालाच म्हणते देवा काही माया पोरीचं लग्न जुडू दे, त्याला एसटीत बसून धाडणं. कर्म तर आपल्याला करा लागेल. कर्म करू आसक्त न हो, ये गीता की बाणी. कर्म करा, आपण कमाल कष्ट करणारे लोक आहे. कर्म करा आणि आपल्या या 360 दिवसातले हे 4 दिवस काढा. 4 दिवस कसे आनंदात जाते. तुम्ही पाहिलं मोठा सांगणारच आहे म्हणून तूच तर आता आला, मी माझं कारण आहे म्हणून आलो आता. नाही तर मी बरोबर 2 तारखेला येणार होतो, काल येणार होतो, पण मी काही कारणास्तव आलो नाही सज्जन. आणि अशा परिस्थितीत पहिलं पोरग झालं, दुसरं झालं, असे 6 मारले. 7वं घर भरायला योग मायले. देवानं सांगितलं कृष्णानं, माझी दुसरी आई रोहिणी माता कंसाच्या धाकानं त्या नंदबाबाच्या घरी आहे, तिच्या गर्भात गर्भ घेऊन जाय. 7वा घडला आणि 8वा अष्टमीचा दिवस आला. अष्टमीचा दिवस आला, 8वा गर्भ वाढून राहिला आणि अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता गोंडस पोरग जन्माले आलं. चतुर्भुज झालेत आणि आई वडिलांनी सांगितलं, बाबा नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. हो नंदाच्या माया उपजली तेथे तिथं येऊन येते. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. चतुर्भुज भगवंत झालं, लगेच लहान झाले आणि गोंडस पोरग उचललं. 11 वर्ष न धुतणारं फडकं होतं. 11 वर्ष परडी धुतली नाही सुपडं. ज्यानं आपल्याला एवढं शुद्ध दिलं की 11 वर्ष न धुतलेल्या सुपड्यात गेलं लहानसं गोंडस पोरग. आणि नभमेघाले आनंद झाला. जिकडे तिकडे आनंदानं पाणी बरसलं. यमुना नदीला पूर आला. यमुना देवाची भार्या, माझा सखा, माझा भक्तात चालला म्हणून यमुना नदी वसुदेवाच्या नाका तोंडात पाणी गेलं. वरच्या देवानं अंगठा दिला. जसा अंगठा लावला तशी यमुना दुभंगली. नाका तोंडात पाणी गेलं. इथं वसुदेव बाप नाही, इथं भक्त आहे. आमच्या जर नाका तोंडात पाणी गेलं आणि 3 लाखाचा जाणारा बगीचा 2 लाखात गेला तर आम्ही वैरागी बाबालाच म्हणतो, तुम्हाला वर्गणी देत जाऊ का? आमचा बगीचा तर 1 लाखाचा कमी गेला. आमच्या वाटच नाका तोंडात पाणी जाते. देव पहिले जाते, देव पारखून घेते. धनहीन करी प्रथम भक्ताशी, समाजी त्याचा मान नाही. धनहीन करते. या लेकराला कोण विचारलं नाही. आजपासून 20 वर्षाच्या अगोदर
कोणच विचारलं नाही वैरागी बाबाले, ज्यानं त्यानं छळ केला. म्हणून देवाला काळजी आली, देवानं ह्या समुदाय भरला, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. बाबा तुम्ही समोर व्हा, सारा जन समुदाय तुमच्या पाठीमागे, चांगलं करा समाजाचं. म्हणून आज समाज आहे. कोणाला रिकाम नाही हो, आपलं घरदार सोडून कोणाला येत होती बाई, मला काही वेळच नाही सापडला ग, पिंट्याचे बाबा घरीच नव्हते 2 दिवसापासून. आम्ही तर असं म्हणतो, पण वेळ काढला माझ्या माता भगिनीने, माणसाईपेक्षा बाया जास्त असं आहे. कारण ही गृहिणी माय माय आहे, हिच्यात बहीण दडली आहे, हिच्यात ममता आहे. हिनं रामाला जन्म दिला, हिनं कृष्णाला जन्म दिला, हिनं संताईला जन्म दिला, हिनं वैरागी बाबाला जन्म दिला, हिनं स्वामीला जन्म दिला. हे काय नाही आहे, माय माय आहे. दुधावरली साय आहे, गोठ्यातली गाय आहे, म्हणून ती माय. लक्षात ठेवा, वात्सल्य आहे, प्रेम आहे तिच्यात. आणि अशा वेळी काय झालं नेमकं आठवा. आणि तिथं आपलं गोंडस पोरग वसुदेवानं ठेवलं. आणि ते गोंडस पोरग ठेवल्यानंतर तिथली कन्या झालेली आपल्या घरी आली. कन्या रडायला लागली. देव नाही लढला कंसाच्या घरी, दुश्मनाच्या घरी देव नाही लढत. लक्षात ठेवा, तुम्ही दुश्मन देणं वागत असाल तर किती काही स्वामींची भक्ती करा, स्वामी प्रसन्न राहतात तुमच्या घरी. जगद्गुरु तुकोबानं सांगितलं, आणि ते उच्चार करायचं असते. गोपालकृष्णाचं चरित्र आपण लावून नका घेऊ, चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी. देवानं जे चरित्राचं उच्चारण केलं त्याचा उच्चार करायचा असते. गोपालकृष्णाचं चरित्र संसारात नको आणू. श्रावण महिन्यात कथा चालते खेड्यात. एका खेड्यात कथा चालली होती श्रावण महिन्यात. हा खेड्यात कथा चालली होती. मग बुवा जाय हरिविजय ऐकाले, मग घरची बाई जाय पांडव प्रताप ऐकाले. असं करता करता हरिविजय ऐकाले बुवा गेला. दुसऱ्या दिवशी आला, म्हणे अय आमच्या पोतीत खाली भल्ली मजा आली. म्हणे कशी मजा आली विचारूच नको म्हणे. मग सांगता कहून म्हणे, नाही म्हणे आता सांगतोच म्हणे. एकट्या म्हणे गोपाळकृष्णानं 16,108 बायका केल्या म्हणे. म्हणून म्हणतो म्हणे उद्या दुसरी करू काय. हे म्हणे मी आली ना म्हणे पांडव प्रताप ऐको, मी तुम्हाला विचारणार होती म्हणे. एकट्या द्रौपदीनं भीम, धर्मराजा, नकुल, सहदेव, अर्जुन 5 नवरे केले म्हणे. मीच तर 6वा पाहत होती म्हणे. तेरी भी चूक न मेरी भी चूक. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळ. चरित्र तुम्हाला घ्यायचं आहे तर रामाचं घ्या. सावत्र भाऊ कसा असते, सावत्र माय कशी असते. देवाचं चरित्र नको घेऊ, कृष्णाचं तुमच्याकडून होत नाही. फक्त भक्ती करा, फक्त देवाची भक्ती करा. आणि जो मोक्षाचा दानी आहे त्याची भक्ती करा. कोण आहे मोक्षाचा दाता? मी नाही म्हणत. अचलपूरची राजाची कन्या जे देवाच्या शोधात आली, 150 वर्षाचं वय आहे, केस भुईला टेकले आहेत, नखाची चुमाई झाली आहेत, आणि सालबडलीच्या दऱ्याखोऱ्यात फिरते आहे. तिला स्वप्न पडलं, आणि ते स्वप्न असं पडलं, मुक्ताबाईला स्वप्न असं पडलं, दिसली मजला स्वप्नी मूर्ती अशी, दिसली मजला स्वप्नी मूर्ती अशी, मी पाहिले ग बाई मौन देवा, मी पाहिले ग बाई मौन देवा. रजनी होती चांदण्याची, वेळ ती माझ्या पहिल्या झोपेची, झोपेत मी गहुर उरले, मनीच्या मनी मी गधर धरले, मुनी वेशधारी माझा चक्रधारी, माझ्या डोळा तो दिसला, दिसली मजला सुख चित्र नवी, दिसली मजला स्वप्नपूर्ती अशी, मी पाहिले ग बाई. मी पाहिले ग बाई पाहून. चालली दुसऱ्या दिवशी धुडत एका शिडेवर सालबडलीच्या रान चेहऱ्यात, माडू आणि गंगेचा उगम जिथं आहे तिथं स्वामी बसले आहेत. धावत गेली आणि चरण धरले आणि मुखातून शब्द काढले, देवा तू दुसरा कोणी नाही देवा. मला दिसला, मी 150 वर्ष तपश्चर्या केली, मी तुझ्या शोधात होती देवा. तुझा कृष्ण दिसला, तुझ्या चेहऱ्यात मला कृष्णाचा चेहरा दिसला. तू कृष्ण आहे, मी तुझ्या
शोधात फिरत होती आणि म्हणून मोक्षाचा दानी परमेश्वर ला 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 एकाची स्वामी चक्रधर दिनाचा दयाळ भक्तांचा कृपाळ दिनाचा दयाळ भक्तांचा कृपाळ मोक्षाचा दानी परमेश्वर दिनाचा बोललो मी देवा तुझिया नामात मन फिरे बाहेरी भलत्याच कामा देवी देवतांची करुया भक्ती मनाला मिळाली मना कधी शांती सर्वाचा स्वामी तूच रे सर्वेश्वर प्रीतीचं झुड झुड पान ला 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 मोक्षाचा दानी परमेश्वर एकची स्वामी चक्रधर दिनाचा दयाळ भक्तांचा दयाळ कंदमुळाचा स्वीकार केला भक्तासाठी जग जेठी धावला भाव भोळा घेऊन मुक्तेने भाव भोळा घेऊन मुक्तेने पाहिला नंदाचा नंदन पाहिला मालनी नंदन पाहिला मालनी नंदन देवानं कंदमुळाचा स्वीकार केला लक्षात ठेवा कंदमुळाचा शिकार आज जा बरं कंदमुळ घेते काय तर तुम्हाला फेकून मारते कुठून आला बे देवानं केला असं देव करते देव प्रेमाचा भुकेला आहे न पायी जात पात कला आहे आणि अशा वेळी काय झालं तिथं 60 वर्षाचे नंदबाबा 50 वर्षाची यशोदाबा कोटी पुत्र नव्हता 9 लाख गाईचे धनी होते कोणच पोरग निर्माण झालं आणि म्हणून जगद्गुरु तुकोबानं म्हटलं गोकुळच्या सुखा अंतपारण गोकुळच्या सुख